सुरू करूया आपण. 2 6 मिनिटं. ओम अज्ञानतिमिराधस्य ज्ञानाञ्जनाशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आपल्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत. आज आपण 25, 26 आणि 27 असे 3 श्लोक बघणार आहोत. तर यामध्ये आज बघूया. मग आता एकच श्लोक राहिलेला आहे या अध्यायामधला. 25, 26, 27 आज 3 श्लोक होतील आणि उद्या फक्त एक 28वा श्लोक असेल. त्याच्यानंतर हा आपला 17वा अध्याय संपेल आणि नंतर अध्याय 18वा हा लास्टचा भगवद्गीतेचा अध्याय परवापासून म्हणजे रविवारपासून आपला सुरू होईल. तर काल आपण बघितलं 25वा, काल बघितला. काल 24व्या मध्ये बघितलं होतं की म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधीनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. आणि आता आजच्या श्लोकामध्ये बघूया भगवंत काय म्हणताय. तदित्यनभिसंधाय फलज्ञ तप क्रिया दान क्रियाश्च विविधा क्रियन्ते मशकांबी. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दांद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. तात्पर्य, फळाची आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हायचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये. भगवत धामाची प्राप्ती करण्याकरिताच कर्म केले पाहिजे. किती स्पष्टपणे भगवंत ह्या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत की कशा पद्धतीने कुठलंही कर्म करताना कुठल्याही फळाची अपेक्षा आपण ठेवली नाही पाहिजे. आणि कुठलंही कर्म जे करतो त्याचा उद्देश हा एकच असला पाहिजे की ह्या भौतिक गोष्टीतून आपली मुक्ती होऊन आपला दिव्य म्हणजे ज्या काही दिव्य क्रिया जे आपण करू, ज्या काही ऍक्टिव्हिटीज करू, तर ते म्हणजे त्याच्यामध्ये यज्ञ आलं, तप आलं, दान आलं, या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टींचा उद्देश काय असला पाहिजे आपला. तर या सगळ्या गोष्टींचा उद्देश म्हणजे भगवंतांच्या प्रीत्यर्थ ह्या क्रिया केलेल्या पाहिजेत आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी या क्रिया खरं तर हा उद्देश त्याचा असला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना नेहमी की सनातन धर्म. सनातन धर्म म्हणजे काय, कशाला म्हटलं जातं की सनातन धर्म म्हणजे काय, की शाश्वत धर्म. शाश्वत. सनातन म्हणजे काय, की शाश्वत म्हणजे जो कधीही नष्ट न होणारा, त्याला म्हटलं जातं सनातन. आणि त्या सनातन धर्माचं पालन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कशाची प्राप्ती होते, तर आपल्याला सनातन असा लाभ प्राप्त होतो की जो शाश्वत असतो. जसं आता आपण कुठली दान केलं, तप केलं आणि काही भौतिक लाभाची अपेक्षा जर आपण केली तर कुठलंही पुण्यकर्म असू दे त्याच्यामध्ये, यज्ञ, दान, तप जरी आपण ते केलं आणि आपण कुठल्या तरी भौतिक गोष्टींची आसक्ती ठेवून ते केलं किंवा ती गोष्ट मला प्राप्त होऊ दे, तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आपण म्हणतो ना दिवस काय सारखे नसतात. आजचा दिवस उद्या उगवलच असं नाही, उद्याचा दिवस आज उगवलच असं नाही. म्हणजे ज्या काही गोष्टी येतात आपल्याकडे ह्या भौतिक जगतातल्या, त्या कुठलीच गोष्ट शाश्वत नाही. त्यामुळे येणारं सुखही शाश्वत नाही. मग ज्या गोष्टींची प्राप्ती केली आपण, पण त्या गोष्टी शाश्वत स्वरूपात नाहीत. जसं आपण म्हणतो आजचा दिवस, आज सुख, एखादा दिवस आपल्याला सुख, आपण म्हणतो की आज किती छान आनंदाचा दिवस आहे, आणि एखादा दिवस अचानक दुःखाचा उगवतो. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की आज कधी कुठला दिवस उगवेल काहीच सांगू शकत नाही. जे आपल्या पदरात आज सुख आहे, जे आपल्याला वाटते की अरे हे माझं सुख आहे, पण ते उद्या राहीलच याची गॅरंटी नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की या भौतिक जगतामधली कुठल्याही गोष्टीची आपण जर प्राप्तीची अपेक्षा ठेवली
तर ते सुख आपल्याला हे शाश्वत स्वरूपात प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की भगवंतांना ध्येय ठेवून त्या दृष्टीने आपण जीवन जीवन जे काही आहे आपण जीवन जगतो आणि त्याच्यातून जेव्हा भगवंतांना केंद्रित ठेवून आपण भगवंतांची भक्ती करत करत आपलं हे जीवन आयुष्य जगत असतो, त्यावेळेस आपल्याला जो काही भगवंतांप्रित्यर्थ जे काही कर्म करतो तर त्याचा लाभ काय असतो आपल्याला, हा शाश्वत स्वरूपात असतो. कारण कुठलंही कर्म हे फक्त भगवंतांच्या प्रसन्नतेकरता केलं पाहिजे. आणि कुठलीही सेवा असेल, कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही ऍक्टिव्हिटीज असेल, त्याचा उद्देश हा फक्त फक्त आणि फक्त भगवंतांना संतुष्ट करणे. असं वाटतं ना कधी कधी की अरे भक्तिमय जीवन किती अवघड आहे, किती कठीण आहे. खरं तर तसा जर विचार केला की भगवंत हे जेव्हा असं काही सांगतात तेव्हा असं वाटतं की किती सोपे आहेत ह्या गोष्टी. म्हणजे तसा जर विचार केला, भगवंतांसाठी कर्म करायचं आहे आपल्याला, जे काही करायचंय ते फक्त भगवंतांना केंद्रित ठेवून करायचंय आणि त्याचा लाभही आपल्याला शाश्वत स्वरूपात प्राप्त होणार आहे. म्हणजे हे किती साधं सिंपल गणित आहे ऍक्च्युली. फक्त ते आपण करत नसल्यामुळे ते काय वाटतं आपल्याला, ते अवघड वाटतं. फक्त या सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू हे भगवंत असायला हवेत. आणि त्याच्यामध्ये ते कुठलाही उद्देश नसावा. जसं आपण कोणी कोणी एकादशी पालन करतं, तर त्या एकादशी पालनामागे पण कोणाचा काय उद्देश असतो की अरे मी आज निर्जल एकादशी केली, आज मी फक्त फळं खाल्ले, मग माझं वजन कमी होईल. किंवा कुठली यात्रा आपण करतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे घरी काही एवढा व्यायाम होत नाही, पण यात्रेत चालणं होतं आपलं, तेवढाच एक आपला व्यायाम. म्हणजे हरी बोल, आवाज खरखर येतोय का माताजी? अनम्यूट करा. स्पीकर चालू आहेत सगळ्यांचे, तुम्ही दोनला लिंक पाठवली. अनम्यूट करा सगळ्यांना. काटे बोला माताजी. अरे बोल. हा हा, ओके, थँक्यू. म्हणजे काय आहे की आपण जरी कुठली आध्यात्मिक गोष्ट करत असेल आणि त्याच्या मागे आपला जर उद्देश असा असेल की मला ह्या भौतिक गोष्टींची प्राप्ती होईल, एकादशी पालन केल्याने माझं वजन कमी होईल, म्हणजे शेवटी फिरून कुठे येतं की आपण कुठली गोष्ट करतो ती भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करत आहोत का. मग कुठली छोटीशी जरी गोष्ट असेल पण त्याच्या मागे आपलं इंटेन्शन जर वेगळं असेल, तो उद्देश जर वेगळा असेल, तर त्या गोष्टीची काय म्हणतात की ते शाश्वत स्वरूपात आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. तर ते भौतिक लाभ आपण असं असं म्हणू शकतो त्याला, की ही भौतिक लाभाची ही गोष्ट झाली. म्हणून कुठलीही गोष्ट, कुठलीही कर्म, कुठलाही यज्ञ असेल, कुठलीही काही जरी करायचं म्हटलं तर त्याला काय म्हटलं जातं की ती शक्ती, जी भगवंतांची जी शक्ती आहे ती जागृत करण्याकरता आपण ते केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये भगवंतांचं नाम येईल, भगवंतांसाठी केलेल्या गोष्टी येतील. म्हणजे कुठलीही गोष्ट, म्हणजे जसं इथे म्हटलं की सत एव, एव म्हणजे काय, ब्रह्म. आणि सत म्हणजे भगवंत, भगवंतांचे भक्त. म्हणजे भगवंतांचे भक्त आणि भगवंत हे दोघं पण काय आहेत, शाश्वत आहेत. आणि जेव्हा भगवंतांचे भक्त जेव्हा भगवंतांना केंद्रित ठेवून करतात तेव्हा दोन्हीही ह्या गोष्टी काय आहेत, शाश्वत आहेत. म्हणून भगवंतांची शक्ती जागृत करण्याकरता, भगवंतांची शक्ती विभूती जागृत करण्याकरता आपण कुठल्याही गोष्टीचं म्हणजे कुठलंही कर्म आपण केलं पाहिजे. आणि जेव्हा हे कर्म करू तेव्हा ते शाश्वत स्वरूपात त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणून भक्त या श्लोकामध्ये सांगतात की कुठल्याही फळाची इच्छा कुठलीही न करता मनुष्याने तत्, तत् म्हणजे तत् या शब्दाद्वारे मनुष्याने यज्ञ, ताप, दान आणि इत्यादी विविध क्रिया कराव्यात. म्हणजे भगवंतांना केंद्रित ठेवून हे कर्म करावे. आता 26 आणि 27 श्लोक आपण बघूया. सद्भावे साधु भावे च सदित्येत प्रच्युत्यते, सदित्यत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सज्जप्त पार्थ युज्यते, यज्ञे तपसी दाने च स्थिती सदिती चोच्यते, कर्म चैव तदर्थीयम सदित्येवाभिधीयते. परम सत्य हे भगवत भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे. आणि हे सत या शब्दात यज्ञ, तप, दान आदी कर्मांनाही सत असे म्हटले जाते. जसं आपण सतीला बघितलं की सत म्हणजे काय, सत म्हणजे शाश्वत, शाश्वत स्वरूपात. म्हणजे
परम सत्य म्हणजे भगवंतांची प्राप्ती हे कुठल्याही भक्तिमय गोष्टीचे पाहिजे, उद्देश पाहिजे. आणि सत या शब्दाने निर्देशले जाते. सत शब्दाने म्हणजे काय? शाश्वत. जसं आपण म्हणतो सत्संग. सत्संग का म्हणतो की जो शाश्वत. मग तसं सत हा शब्द भगवंतांना उद्देश ठेवून निर्देश आहे श्लोकामध्ये. भगवंत इथे ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत म्हणत आहेत की जो व्यक्ती म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी जो काही कोणी हे कर्म करतो तर तो पण सत आहे. म्हणजे जो भगवंतांचा भक्त पण सत आहे आणि भगवंतही सत आहेत. म्हणजे दोन्हीही शाश्वत आहेत. म्हणून या श्लोकामध्ये आपण बघू शकतो की जर आपल्याला कुठलीही गोष्ट आपण भगवंता काय करायला पाहिजे, केंद्रित ठेवून करायला पाहिजे. कधी कधी असं होतं आध्यात्मिक जीवनामध्ये की अरे आपण सगळ्या गोष्टी करतोय, भगवंतांना आपण माळा जप करतोय, आपण प्रयत्न करतोय नियमांचं पालन करण्याचा, भक्ताचा, तरी पण आपल्या जीवनामधल्या समस्या संपत नाहीयेत. कधी आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त व्हायचं किंवा आपल्याला या जन्मात भगवत धामाची प्राप्ती होईल का, कधी आपण याच्यातून मुक्ती प्राप्त करायचो. तर जेव्हा असे विचार येतात तेव्हा आपण या श्लोकाप्रमाणे आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज करत आहोत, जी काही कुठली गोष्ट करत आहोत ती आपण काय केली पाहिजे, अगदी स्थिर चित्ताने केली पाहिजे. की अरे आपण याची चिंता करण्याची गरज नाही की अरे मला भगवत धामाची प्राप्ती होईल का, मला कृष्ण प्रेम प्राप्त होईल का. ती सगळं ते कोणावर कोणावर अवलंबून आहे, ते सर्वस्वी भगवंतांवर अवलंबून आहे. ती गोष्ट आपल्यावर अवलंबून नाही. म्हणून आपलं कर्म काय आहे की आपण त्या मार्गावर चालत राहणे. मग आज 4 माळा, 8 माळा, 16 माळा, नियमांचं पालन जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, ते प्रामाणिकतेने करत राहिलं पाहिजे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती जर आजारी असेल, पेशंट असेल आणि त्याला जर कुठलं काही औषध दिलं तर त्या औषधापेक्षा तो जर ज्याचा जास्त विचार करत असेल, आता मी बरा कधी होईल, माझा हा आजार कधी बरा होईल, मग मला त्रास होईल का, या गोष्टींचा जर विचार केला तर तो बरा होईल का. जरी शारीरिक रूपाने जरी एक वेळ झाला पण मानसिक रूपाने तो बरा होणार नाही. म्हणून त्याचं काम काय असतं की डॉक्टरांनी जे औषधं सांगितलेत ते औषधं वेळच्या वेळेवर घेणे आणि हळूहळू ते औषधं काय करत राहतील, त्याच्यावर तो प्रभाव टाकत राहतील. म्हणून त्याचं कर्म काय आहे की जे काही आजार आहे त्याला अनुसरून ते औषधं घेणे आणि योग्य वेळेची काळाची वाट बघणे की हळूहळू ते औषध काय करतात, प्रभाव टाकतात. तेव्हा तो प्रभाव पडतो त्या पेशंटवर. अगदी तसंच आपलं आध्यात्मिक जीवनही अगदी तसंच आहे की अरे आध्यात्मिक जीवनामध्ये मला कधी ह्या गोष्टींची प्राप्ती होईल, मला कधी ते प्राप्त होईल, या गोष्टींचा विचार न करता की स्थिर चित्ताने हे आध्यात्मिक मार्गामध्ये हरिनाम घेणे. जसं हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे, या मंत्राचा जप करणे, पालन करणे. आणि ह्या गोष्टी करताना म्हणूनच रूपस्वामी म्हणतात पुरुषामृत मध्ये उत्साह, निश्चय, ध्येय या गोष्टी किती गरजेच्या आहेत एका साधकासाठी. या गोष्टी जर त्याच्याकडे असतील तर तो आध्यात्मिक मार्गामध्ये टिकू शकतो आणि तर तो प्रगती करू शकतो. म्हणून ह्या गोष्टी करताना आपल्याकडे उत्साह पाहिजे, आपल्याकडे निश्चय पाहिजे आणि आपलं काय पाहिजे, आपलं धैर्य पाहिजे. मग आता ज्या अध्यात्मिक ह्या कुठल्याही असू शकतात की जसं आपण आता म्हटलं की जप करू शकतो. जसं आता आपण भगवद्गीतेवरचे रोजचे शृंखला, रोजचे क्लास ऐकतो. भगवद्गीते भक्तिमय ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण कुकिंग करू शकतो भगवंतांसाठी, हार करू शकतो, मानसिक रूपाने आपण धाम दर्शन करू शकतो. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, कुठलीही म्हणजे जी काही आपण करतो ती ऍक्च्युली कृष्ण भावनामय कर्म यालाच म्हणतात. आणि हे ज्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की हे जे आहे की परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट. भक्तिमय यज्ञ म्हणजे काय की आपण ज्या काही गोष्टी करत आहोत ते भगवंतांना केंद्रित ठेवून करणे. भक्तिमय यज्ञ म्हणजे एखाद्याचा आपण म्हणतो ना, यज्ञ म्हटलं की आपल्याकडे लगेच सगळा यज्ञ आपल्या नजरेसमोर उभा राहतो. परंतु खरं सांगू का, आपलं जीवन हेच आपण एक यज्ञ करू शकतो. तो कसा करू शकतो की आपलं प्रत्येक ऍक्टिव्हिटीज आपण भगवंतांना यज्ञ मध्ये जशी आपण आहुती देतो तसं आपण आपल्या म्हणतात ना, आपल्या सगळ्या चुकीच्या गोष्टींची आहुती आपण त्याच्यामध्ये दिली पाहिजे आणि भगवंतांना केंद्रित ठेवून आपण जीवन आपलं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये सुद्धा तात्पर्यामध्ये सुद्धा प्रभुपाद म्हणतात की म्हणजे भगवंतांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण कुकिंग करतो, कोणाला कुठल्या भक्ताला काही मदत करतो, भगवंतांच्या गुणगान करतो, या सगळे कर्माची जी परिपूर्णता आहे ती सगळी जी आहे त्याला त्या कर्माची परिपूर्णता म्हणजे
जेव्हा आपण हरे कृष्णा महामंत्र जप करतो, हे सगळं जे काही आहे, तर या श्लोकाला म्हटल्याप्रमाणे हे काय आहे, हे शाश्वत आहे. आणि म्हणून या गोष्टींना आपण भगवंत याच्यावर केंद्रित करत आहेत ह्या गोष्टी, की ह्या ज्या गोष्टी आहेत, की एका साधकाने कसं जीवन जगलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आध्यात्मिक ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या कशा आहेत, एक शाश्वत आहेत. जसं भौतिक गोष्टींना मरण मरण म्हणजे ते शाश्वत नाहीच आहे. आज आहे तर उद्या नाही. आता जस्ट काही दिवसांपूर्वी माझ्या एक परिचयातले, की त्यांची मुलगी 23 वर्षाची मुलगी होती आणि अगदी वीक होती तब्येतीने. पण तिचं लग्न जमलं होतं आणि 1 महिन्यावर तिचं लग्न म्हणजे आलेलं होतं. आणि तिने काय केलं, काही ऑनलाईन औषधं वगैरे मागवले आणि ते औषधं वजन वाढण्यासाठी. म्हणून तिने ते काही दिवस ते औषधं घेतले. त्याच्यानंतर तिला अचानक खूप त्रास व्हायला लागला. उलट्यांचा त्रास झाला. मग तिला इथे आपल्या प्रसन्न ऐकते माताजींनी मी तुझं तुझं ऍडमिट बघती. केलेलंच नाहीये. हा हरी काय बोल. म्हणलं? मग तिला इथे बारामती हॉस्पिटलला आणलं. त्याच्यानंतर तिला खूप त्रास व्हायला लागला. काही दिवस इथे ठेवलं. नंतर तिला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, लीलावती हॉस्पिटलला. आणि तिथे नेल्यानंतर काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. कारण तो त्रास इतका वाढला नंतर. तर ते काय औषधं घेतली असतील आणि 3 महिने झाले ह्या घटनेला. तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. आता ह्या मुलीला 3 महिने झाले जाऊन गेलेला आणि 3 महिन्यानंतर त्या मुलीची आई बाहेर पडली होती एका ठिकाणी. आणि ती जेव्हा गेली तेव्हा ती इतकं म्हणजे ती इतकी रडली असेल, इतकी म्हणजे आता विचार करा, एक तरुण मुलगी जाणं आणि इतकी रडली ती, की म्हणाली माझ्या जीवनात मला असं वाटतं की परमेश्वराने मला किती मोठं दुःख दिलेलं आहे आणि मी आता कसं जगू. मी आज 3 महिन्यानंतर घराचा उंबरठा म्हणजे मी बाहेर पडले असेल, अशा पद्धतीने इतकं. आणि ती ज्या मैत्रिणीला सांगत होती, तर ती तिला समजावून सांगत होती की आता ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्या हातात नाही. तुमचा एक मुलगा आहे, तर तो पण मुलगा 21-22 वर्षाचा मुलगा, तर त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. तोच तुमच्या जीवनाचा आधार, त्याला छान जपा, असं सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी आली की त्या मुलाची ऍक्सिडेंट डेथ झाली. म्हणजे विचार करा, की तो टू व्हीलरवर होता आणि त्याला कुठे काय झालं माहित नाही, पण त्या ऍक्सिडेंट जागेवर तो मुलगा गेला. आज इमॅजिन करा, की 3 महिने झाले एक मुलगी गमावली आणि अजून त्या दुःखातून बाहेर पण पडलेले नाही, की दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली, की आज तरुण मुलगा गमावला. म्हणजे आज ते जे दुःख आहे, म्हणजे आज आपण बघू शकतो, की 3-4 महिन्यापूर्वी त्या मुलीचं लग्न जमलेलं होतं आणि किती आनंददायी म्हणजे घटना होती त्या घरामध्ये. आणि 1 महिन्यावर लग्न आलेलं होतं. लग्नाची तयारी चालू होती. ह्या सगळ्या गोष्टी किती आनंद असेल त्या घरामध्ये. काय-काय खरेदी करायची, काय करायचं. एका महिन्यावर लग्न आलं म्हटल्यानंतर किती तयारी आपण करतो. आणि आज त्या दोन्ही घटना सडनली 3 महिन्यांमध्ये घडल्या. तर आपण विचार करू शकतो, की काय ते म्हणजे एक आई म्हणून ते दुःख काय असेल आणि काय म्हणजे त्याचा आपण कल्पनेच्या बाहेर आहे हे सगळं. मी हे उदाहरण का दिलं, की आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुठलेही संकट, कुठलेही दुःख हे सांगून येत नाही. कधी कोणाच्या आयुष्यामध्ये काय होईल आणि काय नाही, काही सांगू शकत नाही. आणि जर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कृष्ण भावना नसेल, भक्त नसतील, भक्तांचा संग नसेल, तर हे दुःख पचवणं हे इतकं, इतकं कठीण आहे ह्या भौतिक जगतामध्ये. आणि यालाच जर आपला हरिनामाचा आपण आश्रय घेतला, भक्तांचा आश्रय घेतला, तर हे ज्या काही जीवनामध्ये दुःख येतात, तर ते पचवणंही तेवढं सहन करणं म्हणजे शेवटी आपल्याला असं नाही की आपल्या जीवनामध्ये काही संकट येतील, दुःख येतील, म्हणजे ते लगेच सगळे झालं, आपण हरिनाम घेतलं, भक्ती मार्गाचं पालन केलं, म्हणजे माझ्या जीवनामध्ये काहीच संकट येणार नाहीत. आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्माचे काही भोग आहेत, ते येणारच आहेत आपल्या कर्मानुसार. फक्त ते सहन करण्याची शक्ती काय करतात? भगवंत आपल्याला देतात. आणि ती सहन करण्याची शक्ती असल्यामुळे आपल्याकडे काय म्हणतो आपण, ती सकारात्मकता निर्माण होते आपल्याकडे. सकारात्मक एक एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त होतो, की अरे हे माझ्या कर्माचं फळ आहे आणि हे माझ्या कर्माने मला प्राप्त झालेलं आहे. ते मला भोगावं लागणार आहे. परंतु भगवानची भक्ती, त्याच्यावर याचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे म्हणून आपण बघू शकतो, की भगवंतांना केंद्रित ठेवून जेव्हा कुठलीही गोष्ट करतो, ती शाश्वत स्वरूपात का म्हटलं जातं? कारण तो एक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट येतात, दुःख येतात, आज आपलं जीवन असं आहे, आज उद्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्यालाही माहित नाही, की आपल्या जीवनामध्ये कुठला दिवस कसा उगवेल आपल्याला. कधी कुठलं संकट सांगून येत नाही.
तसं कधी कोणाचा मृत्यू होईल, कोणाला कधी कुठला आजार होईल, काही कुठलीही संकट येऊ शकतात. पण याच्यामध्ये जर आपण भगवंतांना आपल्या जीवनामध्ये सुख, दुःख, अडी-अडचणी काही येऊ दे, परंतु हरिनाम आपल्याला सोडायचं नाही आणि भगवंतांसाठी जी काही भक्तिमय सेवा करायची आहे, ती आपण सोडायची नाही. जेव्हा आपण हे ध्येय आपलं केंद्रित करू आणि त्याप्रमाणे आपण जीवन मार्गक्रमण करू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे काय करू शकतो, आपण एक यज्ञ म्हणू शकतो आणि या श्लोकाप्रमाणे आपण जगू शकतो. खरं तर हा श्लोक आहे ना इतका सुंदर आहे, पण तो टेक्निकली आपल्याला जर असा वाचून समजून घ्यायचा म्हटलं, तर तो खूप कठीण आहे समजण्यासाठी पण तेवढाच अवघड आहे. तर याच्यातून एक सार रूपामध्ये आपण बघू शकतो, की भगवंत आपल्याला सांगत आहेत, की भक्तिमय यज्ञ म्हणजे भक्तिमय कुठलीही कृती, ॲक्टिव्हिटीज ही काय आहे, भगवंतांना केंद्रित ठेवून भगवंत हेच त्याचं उद्दिष्ट पाहिजे. भगवंतांची प्राप्ती. परमसत्य म्हणजे कोणाला म्हणतात, की परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांना उद्देशून हा शब्द आहे. आणि जेव्हा हे सत म्हणजे ह्या गोष्टी केल्या जातात, तेव्हा शाश्वत स्वरूपात त्याचं फळ प्राप्त होतं. आणि जो यज्ञ करता आहे, म्हणजे जो भगवंतांचा भक्त आहे, तो ज्या पद्धतीने भगवंतांना केंद्रित ठेवून भक्तिमय कार्य करतो, तर त्यालाही सत असं म्हटलं जातं. सत म्हणजे काय आहे? शाश्वत आहे. आणि भगवंत पुढे म्हणतात, तसेच हे पार्थ परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप, दान आणि आदी कर्मांनाही सत म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात काय, की जे काही करतो आपण, हरिनाम घेतोय ते शाश्वत आहे. भगवंतांसाठी साधी एखादं फूल जरी ओवलं आपण, तर त्याचं जे फळ आहे ते शाश्वत आहे. साधं एक छोटीशी फोडणी टाकली भगवंतांसाठी भाजीची, तर ते शाश्वत आहे. म्हणून तो जो भक्त आहे तो शाश्वत आहे. भगवंत शाश्वत आहेत आणि भगवंतांचे भक्त जे काही गोष्टी करतात, ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतात, तेही शाश्वत आहे. म्हणून आपण बघतो की भगवंत जिथे भगवंतांचं नाम येतं, तिथं आपोआपच भगवंतांचे भक्त येतात. जसं आपण राम लक्ष्मण आठवले, राम लक्ष्मण सीता म्हटलं, की साहजिकच आपल्याला कोणाची आठवण येते तिथे? हनुमानजींची आठवण येणार. हनुमानजी स्मरण होणार. अगदी श्रीकृष्ण म्हटलं की पाची पांडव आपल्याला स्मरण होणार. म्हणजे काय आहे की भगवंतांच्या नामाबरोबर, भगवंतांबरोबर त्यांचे भक्तही काय आहेत? भक्तही त्यांच्याबरोबर उपस्थित असतात. म्हणून भगवंत ह्या तिन्ही श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहे, की ह्या सगळ्या गोष्टींचं जर काही कुठली गोष्ट करायची असेल आपल्याला, तर त्याला भौतिक फळाची अपेक्षा न ठेवता आपण असं काही कर्म करावं, की भगवंतांची प्राप्ती व्हावी, माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती व्हावी, भक्तांचा संग मिळावा, भगवंतांची भक्तिमय सेवा मी करावी, या इच्छा आपल्या असाव्यात. आणि त्याला अनुसरून आपण जे काही करू ते शाश्वत स्वरूपात आहे. तर अशा पद्धतीने ह्या 3 श्लोकांचा हा एक मतितार्थ आहे. आणि उद्याचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात, की परमेश्वरावरील श्रद्धेविना म्हणजे जिथे परमेश्वरावर श्रद्धाच नाहीये, म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर आणि त्या श्रद्धेविना आपण कुठला यज्ञ करतोय, दान करतो किंवा तप म्हणून जे काही केलं जातं, ते अनित्य होय. म्हणजे त्याचं फळ हे शाश्वत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा कर्माला असत, जसं आपण आज सत बघितलं, तर ते त्याला असत म्हटलं जातं आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थ आहे. म्हणजे या जन्मातल्या पण ज्या काही गोष्टी प्राप्त होतात आपल्याला, त्या पण आपल्याला खात्री नाहीये त्याची, की ते आपल्याला ते आज ज्या गोष्टीसाठी आपण इच्छा केली आणि एखादं यज्ञ केलाय, एखादा यज्ञ म्हणजे कधी-कधी आपण बघतो पशुबळी देतो, कुठलं काय-काय गोष्टी आपण करत असतो. पण त्याच्यामध्ये जर परमेश्वराला म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जर स्थान नसेल, तर भगवंत क्लीन कट इथे सांगत आहेत, की या जन्मी पण ते व्यर्थ आहे आणि पुढील जन्मी पण ते व्यर्थ आहे. तर आपण बघू शकतो, की भगवद्गीतेमध्ये किती स्पष्टपणे भगवंत सांगतात ह्या गोष्टी. फक्त आपण ह्या समजून घेऊन ही भगवद्गीता जर समजली, तर आपल्याला जीवनाच्या पदोपदी पावलोपावली की आपण काय करू शकतो, कुठे कसं वागावं, कुठे कसं बोलावं, कुठे कुठली गोष्ट कृती करावी, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला श्रीमद भगवद्गीता देऊ शकते. तर अशा पद्धतीने आज आपण हा 25, 26, 27 श्लोकावर प्रकाश टाकला. तर एक मी आज विचार केला, की नुकतीच हा दुसरा विषय म्हणजे आजच्या विषयाला धरून म्हटलं, की नुकतीच वसंत पंचमी झाली. तर सगळ्यांना माहित आहे, की वसंत पंचमीचे भगवंतांचे वेगवेगळ्या शृंगाराचे फोटो आपण ग्रुपवर टाकले होते. राधा गोपीनाथांचे खूप सुंदर शृंगार केलेला फोटो किंवा आता सध्या आनंद गोपी माताजी बरसानाला गेलेल्या आहेत. तर तिथलाही काही फोटो आले होते बरसानाचे, की कशा पद्धतीने डेकोरेशन केलं होतं आणि अगदी सगळीकडे पिवळी-पिवळी फुलं होती. तर आता नुकताच वसंत पंचमीचा तो एक उत्सव होऊन गेला. म्हणजे हा वसंत पंचमीचा महिना म्हणजे आपण बघू शकतो,
तर याच्यावर आज थोडे एक 5-10 मिनिटं मी बोलणार आहे. तर त्याला पण भगवद्गीतेचा आधार आहे. खरं तर त्या दिवशी हा क्लास झाला असता, परंतु आम्ही सगळे नुकतेच यात्रेवरून आलेलो होतो आणि सगळे ढेपाळलेलो होतो. म्हणून एक थोडासा एक रेफरन्स म्हणून मी एक 10 मिनिटं याच्यावर सांगते. तर आत्ताच्या ज्या जो 2 श्लोका झाले 3, तर कृपया याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. किंवा चॅट बॉक्समध्ये पण टाकून ठेवू शकता जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर. तिथे आपण टाकू शकता. तर एक 10 मिनिटं आपण आज वसंत पंचमी किंवा हा वसंत ऋतू जो काय आहे याच्यावर आपण थोडक्यात आज त्याचं काय महत्व आहे आणि आपल्याला माहिती असावं. आपण नेहमी म्हणतो वसंत पंचमी वेगवेगळा ड्रेसिंग, भगवंताचे सुंदर दर्शन नेहमी आपण पाहत असतो. तर त्याच्या मागे काय कारण आहे? ही ऋतू आपण साजरा करतो किंवा वसंत पंचमी साजरी करतो. तर श्रीमद भगवद्गीतेचा हा 10वा अध्याय आहे आणि ह्या 10व्या अध्यायामध्ये 35वा श्लोक आहे. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानाम मार्गशीर्षो हममृतोनाम कुसुमाक. सामवेदातील म्हणजे भगवंताचा विभूती योग म्हणजे भगवंतांचे जे ऐश्वर्य काय आहे ते ऐश्वर्य ह्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की सामवेदातील स्तोत्रामध्ये बृहत साम मी आहे आणि छंदामध्ये गायत्री मी आहे. मासामध्ये मार्गशीर्ष म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे. आणि हा वसंत ऋतू आता सुरू होत आहे. तर भगवंत काय म्हणत आहेत की हा वसंत ऋतू मी आहे सर्व ऋतूंमध्ये. म्हणजे जे जे काही श्रेष्ठ आहे ते भगवंत सांगतायत ह्या अध्यायामध्ये मी आहे. मग ह्या वसंत ऋतूचं किती खास हे आहे, महत्व आहे की भगवंत सांगतायत की तो वसंत ऋतू मी आहे. थोडी कल्पना करा की आपण भगवंतांच्या थोडस बाजूला जाऊन उभं राहिलं. एक इमॅजिन करा थोडस कसं वाटेल. मग तसा हा वसंत ऋतू आहे. हे साक्षात वसंत ऋतू म्हणजे भगवंत आहेत. आणि म्हणून या वसंत ऋतूमध्ये आपण बघू शकतो की हा असा ऋतू सुरू होतो की जिथे उन्हाळा पण एकदम ऊन पण कडक ऊन पण नाही आता आणि एकदम थंडी पण नाहीये आणि वातावरण एकदम असं आल्हाददायी असतं वातावरण. निसर्ग भरभरलेला असतो. म्हणजे प्रत्येक ऋतू हे वेगवेगळे ऋतू जे आहेत ते भगवंतांची सेवा करण्यासाठी ऋतू पण एक आपल्यासारखे मनुष्य आहेत. परंतु ते काय मनुष्य म्हणजे देवी देवतांसारखे देवी देवता जसं भगवंतांची सेवा करतात तसे हे ऋतूला पण एक शरीर आहे. फक्त ते ऋतूंमध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये भगवंतांची सेवा करत असतात. तसा वसंत ऋतू सुद्धा भगवंतांची सेवा करतो. तर कशा पद्धतीने करतो? तर वसंत ऋतूमध्ये आपण बघतो की पिवळी फुलं जास्त बहरलेली असतात. म्हणून हा पिवळ्या फुलांचा उत्सव असतो. सगळीकडे आपण बघू शकतो की नुकतीच झाडांना पालवी फुटती, वसंत ऋतू फुलं बहरलेली असतात, वातावरण एकदम आल्हाददायक असतं, प्रसन्न वातावरण असतं. तर हे खूप सुंदर वर्णन ह्या वसंत ऋतूचं केलेलं आहे आणि ज्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. तर हा वसंत ऋतू भगवंत म्हणतात तो मी आहे आणि हे भगवंतांचं काय आहे? हे साक्षात रूप आहे. तर या वसंत ऋतूमध्ये थोडक्यात मी सांगते. आपण पुढच्या नेक्स्ट टाइमला पुढच्या वर्षी आपण ह्याच्यावर खूप अजून डिटेल त्याचा क्लास घेऊ. पण थोडक्यात ह्या वसंत ऋतूचं महत्व आपल्याला समजावं म्हणून ह्या वसंत पंचमीच्या दिवशी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत आणि हा वसंत ऋतू किती पवित्र आहे. तर हे आपण याच्यातून आपल्याला समजून येऊ शकतं. तर बस भगवंता म्हणजे आपण बघितलं की सरस्वतीची देवी जी आहे तिचं पूजन वसंत पंचमीच्या दिवशी केलं जातं. कारण सरस्वती देवी ही कोण आहे? त्या वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीचं प्रकट दिन आहे. म्हणजे जन्मदिवस आहे सरस्वती देवीचा आणि ही स्वरांपासून प्रकट झालेली आहे. म्हणून हिला सरस्वती म्हटलं जातं. म्हणजे सप्तसुरांचं ज्ञान देणारी ती सरस्वती. तर ही सरस्वती जी आहे त्या सरस्वतीला आपण या प्रार्थना करू शकतो की जसं आपण चैतन्य चरितामृत मध्ये पण बघितलेलं आहे. मला वाटतं काय नाव केशव काश्मीरी किंवा अजून दुसरे एक नाव होतं दिग्विजय पंडित. कोणाला आठवत असेल तर प्लीज सांगा की चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन आहे की जेव्हा ते चैतन्य महाप्रभूंबरोबर त्यांनी वादविवाद घातला त्यावेळेस त्यांना सरस्वती देवीचं वरदान होतं. म्हणजे ते कुठंच हरू शकत नाहीत असं साक्षात सरस्वती त्यांच्या जिभेवर यायची आणि ते जेव्हा चैतन्य महाप्रभूंशी वादविवाद घातला तेव्हा त्यांची सगळी स्मृती काय झाली एकदम नष्ट झाली. म्हणजे त्यांना काहीच स्मरण होईना आणि मग त्यांना त्या दिवशी खूप दुःख होतं की अरे मला कसं काय असं झालं. तर मग त्यांना सरस्वती देवी स्वप्नात येऊन सांगते की भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे माझे स्वामी आहेत आणि तू त्यांच्याशी वाद घालायला गेलात म्हणे मी तुला कसं काय ज्ञान देऊ शकते. आणि मग सरस्वती देवी ते प्रकट करते त्यांच्या पुढे की चैतन्य महाप्रभू हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत.
तर ह्या सरस्वती देवींना आपण प्रार्थना करू शकतो. जेव्हा सरस्वती देवी आपण जेव्हा भगवंतांचं गुणगान करू, हरिनाम घेऊ, तेव्हा ती सरस्वती देवी सुद्धा आपल्या जिभेवर प्रकट होऊ शकते. म्हणजे असं म्हणतात की ती सगळ्या प्रकारचं ज्ञान तिच्या भक्ताला देते, भगवंतांच्या भक्ताला देते. सगळं काही जे आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळा इस्कॉनमध्ये असं तर खूप अशा काही घटना आहेत, की जे लोकं म्हणतात, की आम्हाला कधी काही बोलायला येत नव्हतं किंवा आम्ही कधी 4 लोकांसमोर बोललो पण नाही किंवा आम्हाला असं खूप सांगतात, की आम्ही पण इस्कॉनमध्ये आल्यानंतर, की आम्हाला खूप काही म्हणजे आमचं ज्ञान तर वाढलंच, पण आमचा कॉन्फिडन्स वाढला. आम्ही बोलू शकतो 4 लोकांपुढे. तर हे जे काही आहे, हे ज्ञान, जी कृपा मिळते, ती सरस्वती देवीपासून प्राप्त होते. तर आज आपण नक्कीच सरस्वती देवींना आपण प्रार्थना करू शकतो, की जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचं नाम घेऊ, आपली वाणी शुद्ध होईल. जसं म्हणतात ना, वाणी आणि ध्वनी. मनुष्याला वाणी दिलेली आहे आणि प्राण्यांना ध्वनी दिलेला आहे. जसं कुत्री, मांजरं, आपण कुत्री भो भो असा आवाज काढतात. कावळा काव काव करतो. म्हणजे त्यांना काय दिलेला आहे? आवाज म्हणजे ध्वनी दिलेला आहे, शब्द नाही. आपल्याला काय दिलेलं आहे? वाणी दिलेली आहे. तर आपण प्रार्थना करू शकतो, की ही वाणी भगवंतांच्या सेवेत आपली लागू दे आणि जेव्हा ही भगवंतांच्या सेवेत लागेल, तेव्हा सरस्वती देवीची कृपा नक्कीच आपल्यावर प्राप्त होईल. दुसरी गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडलेली आहे वसंत पंचमीच्या दिवशी भगवंतांची रासलीला. तर आपल्याला रासलीला सगळ्यांना माहित आहे गोपींचं नृत्य. तर ह्या रासलीला पण आहे ना 2 ऋतू आहेत याचे. म्हणजे 2 रासलीला घडलेल्या आहेत. एक शरद रास आणि एक वासंती रास. म्हणजे वसंती पंचमीच्या दिवशी ही रासलीला घडलेली आहे. आणि ही शारदीय जी रासलीला जी घडलेली आहे ती वृंदावनमध्ये गोवर्धनच्या पायथ्यापाशी झालेली आहे. ज्याच्यामध्ये 50हून अधिक गोपी त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. हे याचं वर्णन आपल्याला श्रीमद भागवतम मध्ये शुकदेव गोस्वामी करतात. आणि वासंती रास म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी जी रासलीला घडलेली आहे, ती चंद्र सरोवर या ठिकाणी घडलेली आहे आणि ज्याच्यामध्ये नित्यसिद्ध गोपी म्हणजे जी शारदीय घडली, रासलीला घडली, तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोपी होत्या. नित्यसिद्ध गोपी होत्या, सिद्ध गोपी होत्या, साधक गोपी होत्या, सगळ्या प्रकारच्या. परंतु ही वसंत पंचमीच्या दिवशी जी रासलीला घडली, त्याच्यामध्ये फक्त नित्यसिद्ध गोपी होत्या. आणि याचं वर्णन जयदेव गोस्वामी यांनी गीत गोविंद या ग्रंथामध्ये अतिशय सुंदररीत्या केलेलं आहे. आणि याच्यामध्ये ही पण आपल्याला माहिती आहे, की या दोन्ही याच्यामध्ये शारदीय रासलीला जी घडली, तर त्याच्यामध्ये श्रीकृष्ण गोपींना सोडून जातात आणि महिन्यामध्ये जी रासलीला घडली, त्याच्यामध्ये राधा राणी श्रीकृष्णांना सोडून जातात. तर ह्या 2 लीला या महिन्यामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी घडलेल्या आहेत. मग याच्यामध्ये आपण बघतो की एका ठिकाणी श्रीकृष्ण त्यांना सोडून जातात आणि गोपी शोधत असतात. ही लीला आपल्याला माहित आहे आणि ज्या ठिकाणी भगवंत चतुर्भुज रूप धारण करतात आणि ते त्या ठिकाणी येऊन विचारतात गोपी की श्रीकृष्णांना तुम्ही पाहिलं का? त्यावेळेस भगवंत त्यांना चतुर्भुज रूप दाखवतात. पण त्या चतुर्भुज रूपाकडे पण आकर्षित होत नाहीत. म्हणजे इतकं त्यांचं प्रेम भगवंतांवर असतं. मग साहजिकच आहे श्रीकृष्ण सोडून गेले. मग याच्यामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी जी वसंत ऋतूमध्ये जी रासलीला घडली, त्याच्यामध्ये आपण बघतो की राधा-राणी भगवंतांना सोडून गेली. आणि जेव्हा श्रीकृष्ण राधा-राणीच्या विरहामध्ये वेडे होतात. म्हणजे ते इतकं क्रंदन करतात, इतके रडतात आणि त्यामुळे त्यांचा जो सावळा रंग आहे, तो काय होतो? एकदम सावळा रंग पिवळा बनून जातो. आणि तो पिवळा बनल्यानंतर मग नंतर भगवंत म्हणतात, की मी हाच राधा-राणीचा वर्ण घेऊन आणि राधा-राणीचा हा जो मूड आहे, जो विरह भाव आहे, तो घेऊन मी कलियुगामध्ये अवतीर्ण होईल. तर तो आहे चैतन्य महाप्रभूंचा अवतार. तर ही लीला पण ह्या वसंत महिन्यामध्ये ऋतूमध्ये घडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये याचं वर्णन, हे असं नाही की असं सांगितलंय की चैतन्य चरितामृतमध्ये याच्यामध्ये रामानंद राय आणि चैतन्य महाप्रभू यांचा जो संवाद आहे, तर त्या संवादामध्ये याचं वर्णन येतं. तर याच्यामध्ये अजून एक ह्या दिवशी घटना म्हणजे वेगवेगळ्या आचार्यांचे आविर्भाव दिन पण याच्यामध्ये झालेले आहेत. जसं आपल्या ब्रह्मगौडीयम संप्रदायाचे जे प्रमुख षडगोस्वामींमधले रघुनाथ दास गोस्वामी यांचा प्रकट दिन या महिन्यामधला आहे. तर आता रघुनाथ दास गोस्वामी सगळ्यांना माहित आहेत, की एक विरक्तीचं किती मोठं उदाहरण आहे, की कशा प्रकारची विरक्ती त्यांना म्हणजे भौतिक जीवनाविषयी होती. एका मोठ्या जमीनदाराचे ते मुलगा होते आणि चैतन्य महाप्रभूंवर त्यांचं इतकं प्रेम होतं, तर त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि जगन्नाथपुरीमध्ये ते जे खात होते म्हणजे ते सडलेला भात असायचा तो आणि त्याला गायी सुद्धा खात नव्हत्या. तर तो सडलेला भात, तो काही कण ते वेचून आणायचे आणि घरी आल्यावर त्या पाण्याने धुवायचे आणि तेवढेच कण ते ग्रहण करायचे. तर अशी यांची तपश्चर्या होती रघुनाथदास गोस्वामींची.
तर हे रघुनाथ दास गोस्वामींचा प्रकट दिन पण हा वसंत पंचमीच्या म्हणजे वसंत ऋतूमध्ये आहे. दुसरे एक आपले आचार्य होऊन गेले पुंडरीक विद्यानिधी, की त्यांचाही प्राकट्य दिन या महिन्यामध्ये येतो. जे पुंडरीक विद्यानिधी हे जे आहेत चैतन्य चरित म्हणजे श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये म्हणजे राधाराणींचे पिता आहेत वृषभानू महाराज, आणि पुंडरीक विद्यानिधी म्हणून बनवून आलेले आहेत. आणि पुंडरीक विद्यानिधींचे शिष्य गदाधर पंडित, जे गदाधर पंडित म्हणजे राधाराणी आहेत साक्षात. तर साहजिकच आहे त्यांनी त्यांना गुरु म्हणून स्वीकारलेलं. तर ते त्याची पण वेगळी लीला आहे, त्याच्यात आपण डिटेल जाणार नाही. एक फास्ट आपण 2-4 पॉइंट घेऊया. तर कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली, म्हणजे साहजिकच त्यांच्या पित्याकडून त्यांनी ज्ञान घेतलं. तर अशा ह्या पुंडरीक विद्यानिधींचा हा प्रकट दिन आहे. दुसरे आहेत रघुनंदन ठाकूर. तर हे चैतन्य महाप्रभू त्यांना स्वतःचा पुत्र समजायचे. तर हे चैतन्य रघुनंदन ठाकूर, जे आता आपण जर कुणी यातल्या जयपूर यात्रेला आलेला असताल तर रघुनंदन ठाकूरांविषयी पण प्रभूजींनी खूप सुंदर कथा केलेली होती, की रघुनंदन ठाकूर कसे साक्षात भगवंत ते जेव्हा भोग लावत होते तेव्हा साक्षात भगवंत अवतीर्ण व्हायचे त्यांचा भोग ग्रहण करायला. म्हणजे इतकी शुद्धता आणि इतके भगवंतांना ते प्रिय होते. तर असे हे रघुनंदन ठाकूरांचा आविर्भाव पण दिवस आहे. आणि ज्याच्यामध्ये अजून एक आपले आचार्य होऊन गेले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, त्यांचा तिरोभाव दिन, जे आपण जयपूर यात्रेमध्ये ही पण कथा सांगितली होती, की त्यांचे शिष्य बलदेव विद्याभूषण आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, म्हणजे हे सगळे जे आचार्य आहेत त्यांनी भागवतावर टीका लिहिलेली आहे आणि त्यांनी जे काही दिलेलं आहे आपल्याला त्याच्यावरच आज आपला संप्रदाय चालू आहे. इतकी मोठी कृपा आज आपल्याला त्यांच्या मार्फत मिळत आहे. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचा पण तिरोभाव दिन ह्या महिन्यामध्ये येतो. तसेच रामायणामधली ही एक लीला याच दिवशी घडलेली आहे, जेव्हा शिवजी तपश्चर्या करत असतात आणि इंद्रला नेहमीसारखी भीती वाटते. इंद्रदेव कामदेवाला पाठवतो तपश्चर्या भंग करण्यासाठी, आणि त्यामुळे शिवजी क्रोधित होतात आणि त्या क्रोधामधून ते काय करतात, याचा तो जो कामदेव असतो त्या कामदेवाचं शरीर नष्ट म्हणजे त्याला अग्नी भस्मसात करतात. पण इंद्राची म्हणजे ही जी कामदेवाची पत्नी असते रती, ती शिवजींकडे येते आणि ती प्रार्थना करते की माझ्या पतीचा काहीच दोष नाही ह्याच्यात, इंद्राने त्यांना पाठवलेलं होतं, तर तुम्ही काहीतरी कृपा करा माझ्यावर. मग तेव्हा शिवजी वरदान देतात की ते म्हणतात की याचं नाव आजपासून अनंग होईल. अनंग म्हणजे काय, की ज्याला कुठलंही अंग नाही, कुठलंही शरीर नाही, परंतु तरीही तो दुसऱ्यांच्या शरीरामध्ये वास करेल. म्हणून आपण बघू शकतो की हा काम जो आहे तो आपल्याला दिसत नाही, परंतु तो आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये हृदयामध्ये तो त्यांनी काय केलेला आहे, वास केलेला आहे. तर देवजींचं वरदान आहे. म्हणजे तो एक व्यक्ती आहे परंतु तो दुसऱ्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये राहतो. म्हणून कलियुगामध्ये आपण बघतो की प्रत्येकाच्या हृदयामध्ये कामवासना भरलेली आहे. दुसरी गोष्ट रामायणामधली ही एक लीला याच महिन्यामध्ये घडलेली आहे, की शबरीचं मिलन आणि प्रभू रामचंद्रांचं मिलन, आणि ती जी उच्चिष्ट बोरं प्रभू रामचंद्रांना तिने प्रेमापोटी खायला घातलेली आहे. तर तो पण म्हणजे ती पण लीला याच महिन्यामध्ये घडलेली आहे. तसेच वसंत पंचमीच्या दिवशी जेव्हा सीता मातेचा शोध घ्यायचा होता तेव्हा कुठेच कळत नव्हतं की कुठल्या दिशेला जावं, आणि त्यावेळेस समजलं की दक्षिण दिशेला गेल्यानंतर सीता आपल्याला प्राप्त होईल. मग प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या शोधासाठी दक्षिण दिशेला काय केलं, दक्षिण दिशेला त्यांनी सुरुवात केली शोधायला, जो योग्य दिशा त्यांना सापडली. आणि ऐतिहासिक दृष्टीने इतिहासाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी, ज्याने हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त केले, हिंदूंना इतका त्रास दिला, तर त्यांचं जे युद्ध झालं तो हाच दिवस होता याच महिन्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मोहम्मद घोरीचा वध पृथ्वीराज चौहान यांनी केला आणि ते स्वतःही वीरगतीला प्राप्त झाले. तसंच राजा भोज म्हणून जे आपण म्हणतो ना, कहा राजा भोज कहा गंगू तेली, तर ते राजा भोज जे आहेत त्यांचा जन्मदिवस पण याच दिवशीचा आहे. आणि दुसरा अजून एक खूप महत्वपूर्ण घटना आपण बघू शकतो या महिन्यामधली, की विष्णुप्रिया जी चैतन्य महाप्रभूंची पत्नी, तर त्या विष्णुप्रियाचा आविर्भाव दिन पण याच दिवशीचा आहे. ज्या म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषामागे एखादी यशस्वी स्त्री असते, तसं आपण बघू शकतो की याच्यामध्ये सुद्धा विष्णुप्रिया, जेव्हा विष्णुप्रियाचं वय किती 16 वर्ष होता अवघं, आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी ठरवलं की मला संन्यास घ्यायचा, जेव्हा संन्यास घ्यायचा असतो तेव्हा पत्नीने ती संन्यासासाठी परवानगी देणे खूप मोठी म्हणजे महत्वपूर्ण असतं, तरच तोच ती व्यक्ती संन्यास घेऊ शकते. आणि त्या विष्णुप्रियाने 16व्या वर्षी म्हणजे आपल्या पतीला संन्यासासाठी परवानगी दिली. आणि ती विष्णुप्रियाने जर आज कुठेतरी चैतन्य महाप्रभूंना रोखलं असतं
तर आज आपल्याला ही हरिनामाची कृपा प्राप्त नसती झाली. तर किती मोठा त्याग विष्णुप्रियाचा आहे. आणि विष्णुप्रिया यांनी म्हणजे आयुष्यभर अशी तपश्चर्या केली, म्हणजे त्या काहीतरी 96 वर्ष त्या जीवन जगल्या. आणि 96 वर्ष पण ते अशा तपश्चर्येमध्ये ते जीवन जगल्या. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की विष्णुप्रियाचा पण तो चैतन्य महाप्रभूंच्या पत्नीचा आविर्भाव दिन पण या महिन्यातला आहे. तर असे भरपूर काही काही गोष्टी ह्या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत. तर असा हा वसंत ऋतू आहे. आणि आपण या वसंत ऋतूमध्ये आपण जास्तीत जास्त भगवंतांची, जो 10वा अध्याय आपण बघितला की विभूती योग, भगवंतांची शक्ती. तर या सगळ्या गोष्टींना निसर्गाकडे जर आपण, ही निसर्गाची शक्ती, बहरलेला निसर्ग, जी काही गोष्ट असेल, म्हणजे वसंत ऋतू हा काय करत आहे, भगवंतांची ऋतूमध्ये ती व्यक्ती जी आहे ऋतूमध्ये भगवंतांची सेवा करत आहेत. तर आपण सुद्धा या वसंत ऋतूमध्ये या सगळ्या गोष्टींकडे भगवंतांची एक शक्ती म्हणून बघितलं आणि कृपा म्हणून भगवंतांना त्या प्रार्थना केली आणि जास्तीत जास्त या लीला स्मरण करून आपण हरिनाम घेत राहिलो तर आपल्याला सुद्धा या वसंत ऋतूची कृपा आपल्याला सुद्धा प्राप्त होऊ शकते. तर एक थोडक्यात वसंत ऋतूचं एक महत्व थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर थँक्यू. याच्यावर जर आज कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाचे काही कमेंट्स असतील किंवा कोणाला काही शेअर करायचं असेल तर प्लीज तुम्ही शेअर पण करू शकता. हरे कृष्ण. प्रतिभा माताची सेटिंग चेंज करताय? बोल माताजी, केलंय सेटिंग आता, केलं सेटिंग. केले खूप ना, खूप थँक्यू. धन्यवाद माताजी, एवढं छान लेक्चर दिलं तुम्ही 2-3 श्लोकावरती. आणि वसंत पंचमी, वसंत ऋतू बद्दल एवढं छान आम्हाला सर्व सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कोणाला प्रश्न आहेत का किंवा काही कमेंट्स ऍड करायचं असेल तरी तुम्ही सांगू शकता. मी सांगण्याचा प्रयत्न केला शेवटच्या 10 मिनिटामध्ये. मला असं वाटलं की एवढा वसंत ऋतू सुरू झालाय ना, आपण स्वतः म्हणतो वसंत ऋतू वसंत ऋतू, पण त्याची थोडक्यात बॅकग्राऊंडला आपल्याला थोडीशी माहिती म्हणून सांगितलं. एकदम मला ते अचानक आठवलं म्हणजे मगाशी 1-1.5 तास आधी की आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून ते एक्स्ट्रा मध्ये झालं खरं तर. तर कोणाला असतील काही प्रश्न तर विचारा, नसतील तर मग आपण थांबूया. कारण दर्शन हे आपण नेहमी हरी पाहतो, बोल. पण त्याच्या फक्त माहिती असणं तेवढंच गरजेचं असतं की बॅकग्राऊंड सगळं. हरी बोल. हा हा बोला ना माताजी. हरी बोल. दंडवत प्रणाम हा दंडवत प्रणाम. माताजी. कामामुळे मग सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात तर जॉईन नाही करू शकले आणि शेवटचीच 15-20 मिनिटं मी ऐकली. पण इतकं प्रतिम, इतकं सुंदर, अगदी तुमच्या तोंडातून मोती ओघळत असल्यासारखं असं कान भरून सतत ऐकत राहावं वाटतं तुमचे शब्द माताजी. खूप खूप धन्यवाद. खूप म्हणजे शब्दच नाहीत, म्हणजे खूपच सुंदर तुम्ही बोलता माताजी. खूप माहिती अनमोल, कधीही ऐकायला न मिळालेली आणि म्हणजे उपयुक्त आणि ज्ञानात भर आणि भगवंतांच्या जवळ आपल्याला नेण्यासाठी पण इतकं नॉलेज, म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षात राहत नाही माझ्या, पण ऐकायला खूपच छान वाटलं माताजी. थँक्यू. मी माध्यम आहे माताजी. थँक्यू. जे काय आहे ते आपल्याला ऐकता आपल्या आचार्यांनी दिलेलं आहे. सगळ्या भक्तांची कृपा आहे. ते फक्त आम्ही ऍज इट इज पोस्टमन सारखं तुमच्यापर्यंत पोहोच करतो. आणि स्मरणशक्तीचं म्हणालात तर असं लेक्चर दिलं तर उद्या मला पण आठवणार नाही की मी काय दिलंय लेक्चर. त्यामुळे स्मरणशक्ती ही आपण सगळेच तसे वीक आहोत. त्यामुळे म्हणूनच आपल्याला वारंवार श्रवण करणे, वारंवार त्याच कथा ऐकणे, वारंवार आपण भगवद्गीता श्रवण करत राहणे. याच्यासाठी तर हे आपल्याला आहे की आपण ते वारंवार श्रवण केलं पाहिजे. असं नाही की अरे आज ऐकलं मग उद्या गरज नाही आपल्याला. तर त्याच्यासाठी हा एक दोष पण आहे, म्हणजे आपला दोष पण आहे आणि एक ऍडव्हान्टेज पण आहे असं आपण म्हणू शकतो. की हॅलो जेणेकरून आपली माताजी. हा येस माताजी. माताजी, ही लिंक रोज मी लावते पण ओपन होत नाही. आज तुम्ही व्हॉट्सअपला ठेवल्यामुळे ओपन झाली. काय असन, पण का बदलली लिंक? नाही नाही माताजी, मेसेज टाकतो ना आपण ते, त्याला जर बदललेली असेल तर. पण मी रोज चालू करते पण लिंकच ओपन होत नाही. आज तुम्ही व्हॉट्सअपला ठेवल्यामुळे झाली काय? मी रोज प्रयत्न करते. चालेल चालेल, बरं झालं आज ऐकायला मिळालं आज, म्हणजे छान भगवद्गीतेवर. वाटलं माताजी, छान चालेल. वाटलं. आता इतक्या लांब मला सेवा घडत नाही, मी दीक्षा कशी घेणार म्हणती, कसं मी पुढे जाऊ शकते. मी रोज भागवत वाचते, भगवद्गीता वाचते, पण ऐकण्यात आणि तुम्ही सांगण्यात फरक आहे, असं वाचण्यात आणि